झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे एलपीजीच्या संपातून किरकोळ व्यापाऱ्यांनी माघार घेतली। अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवरती मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला। त्यामुळे एलबीटीच्या मुद्द्यावरून आंदोलन करणाऱ्या व्यापारी संघटनांमध्ये फूट पडल्याचं स्पष्ट झालंय। दीपक भातुसे आपल्याबरोबर आहे। दीपक, खरं तर मुंबईत एलबीटी लागू नाही अजून, तरी देखील सर्वसामान्यांना वेठीला धरलं जात आहे आणि धान्य मसाल्यामध्ये फक्त सुक्या मेव्यावरती एलबीटी लागणार आहे, तरी देखील ते मार्केट देखील बंद आहे। या सगळ्याचा विचार करता व्यापाऱ्यांची ही एकजूट कुठेतरी सर्वसामान्यांच्या मुळावर येत होती, मात्र त्यात आता फूट पडली आहे। काय सांगा? अजित, आज किरकोळ व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेण्याचा निर्णय घेतला। गेले 6 दिवस मुंबईकरांना वेठीस धरून हा आता बंद मागे घेण्यात आला आणि याचं कारण देताना अक्षय तृतीयासारखा जो सण आता उद्या येतोय त्या सणाच्या पार्श्वभूमीवर आम्ही हा बंद मागे घेतोय, लोकांना त्रास होऊ नये म्हणून, असं या व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आणि एलबीटीला विरोध कायम ठेवत एलबीटी संदर्भातलं जे रजिस्ट्रेशन आता व्यापाऱ्यांना करायचं या नवीन नियमानुसार, ते रजिस्ट्रेशन केलं जाणार नाही असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। म्हणजे निषेध जो आहे सरकार असहकार जे आहे तो असहकार व्यापाऱ्यांकडून कायम राहणार आहे, परंतु लोकांना त्रास होऊ नये म्हणून आता 6 दिवसानंतर व्यापाऱ्यांनी, किरकोळ व्यापाऱ्यांनी आपला बंद मागे घेतलेला आहे। आणि आता काही भागातील दुकानं सुद्धा सुरू झालेली आहेत, जी किराणा मालाची दुकानं आहेत, किरकोळ व्यापारी आहेत, त्यांनी आता रात्री सुद्धा थोड्या वेळापूर्वी दुकानं सुद्धा उघडलेले आहेत हा निर्णय झाल्यानंतर। आणि आता उद्यापासून मुंबईतील जे व्यवहार आहेत किरकोळ व्यापाऱ्यांचे, किराणा माल असो किंवा इतर सर्व बाबी असो, जे किरकोळ व्यापारी आहेत। दीपक, किरकोळ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष वीरेन शहा आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। काय सांगाल शहा, माघार घेतली तुम्ही या संपातून, काय कारण द्याल यासाठी? आता काय झालं, रिटेलरने आम्हाला रिक्वेस्ट पेजलाय पाठवलाय आणि कंझ्युमरला काफी असुविधा प्रस्तुत होती, त्याच्यासाठी हे निर्णय गेला आहे। आणि आम्ही रिटेलचा जो आहे निर्णय बंदचा निर्णय ते वापस घेतलाय। पण वीरेनजी, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की मुंबईत एलबीटी लागू नाहीये अजून, चर्चा तुमच्याशी ते करणार होते, असं असताना हा बंद पुकारण्यात आला होता। आता तुम्ही माघार घेतली, ठीक आहे, पण एलबीटीच्या बाबतीत नेमकं तुमचं आंदोलन आता कसं सुरू राहील? एलबीटीचा जो आंदोलन आहे त्याच्यासाठी चीफ मिनिस्टरने जे कमिटी गोठवली आहे त्याच्यासाठी जे बी गोष्टी होणार ती लंबी जाणार। आमच्या ग्राहकासाठी आम्हाला हे करायला पाहिजे। मॉल वगैरे चालू आहे आणि आम्हाला रिटेलर नाखुश आहे, हे सगळे कारण बघून आम्हाला हे द्यायला पाहिजे। पण वीरेनजी, मुंबईत एलबीटी लागू केलेलं नाहीये, मुख्यमंत्री चर्चेला तयार आहे, असं असताना 6 दिवस तुम्ही मुंबईकरांना वेठीला धरलं, माफी मागणार का मुंबईकरांची तुम्ही? माफी मांगतोय, मुंबईच्या ग्राहकाची सगळ्याची माफी मांगतोय आणि आमच्या ग्राहकाची स्पेशली माफी मांगतोय, क्योंकि उनको बहुत असुविधा हुई है और उसके लिए माफी चाहते। लेकिन हमारी लड़ाई है वो एलबीटी के खिलाफ रहेगी, वो लड़ाई चालू रहेगी। धन्यवाद वीरेन शहा। उशिरा का होईना व्यापारी संघटनांना शहाणपण आलंय, माफी मागतायत ते, सर्वसामान्य मुंबईकरांना त्रास झाला याबद्दल। दीपक, आपण देखील ऐकली ती प्रतिक्रिया या अध्यक्षांची, पण एकूण या सगळ्याचा विचार करता मुंबईकर 6 दिवस वेठीला धरले गेले असंच म्हणावं लागेल। आपले धन्यवाद दीपक भातुसे, ही सगळी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। आपण झी 24 तास एक पाऊल पुढे।